गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा. सगळ्यांना माझा आवाज येतोय का क्लिअर? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा. चला पटकन. केले अटेंडन्स मार्क? चला, तर आज आपला मॅथ्सचा क्लास आहे. सगळ्यांनी मॅथ्सचं नोटबुक आणि टेक्स्टबुक ओपन करायचंय. सगळ्यांनी मॅथ्सचं टेक्स्टबुक आणि नोटबुक ओपन करायचंय. ओके, मी सुद्धा स्क्रीन शेअर करते. मला सांगा, स्क्रीन सर्वांना विजिबल आहे? स्क्रीन सर्वांना विजिबल आहे? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला स्टार्ट करूया आपण. तर आपण कुठला लेसन रिवाइज करतोय? डेसिमल फ्रॅक्शन, राईट? तर लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं? डेसिमल फ्रॅक्शन मध्ये रुपीजला पैसेमध्ये कसं कन्वर्ट करायचं आणि पैसेला रुपीज मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे बघितलं होतं, राईट? तसंच आपण मीटरला सेंटीमीटर मध्ये कसं कन्वर्ट करायचं आणि सेंटीमीटरला मीटर मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे सुद्धा बघितलेलं, राईट? सगळ्यांना लक्षात आहे का? लास्ट टाइम मी जो प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करायला सांगितला होता, केला का सगळ्यांनी सॉल्व्ह? प्रॉब्लेम सेट 39 सॉल्व्ह केला सगळ्यांनी? बघा, लास्ट टाइम मी काय शिकवलं होतं तुम्हाला? लक्षात आहे सगळ्यांच्या? 1 रुपीज इक्वल टू 100 पैसे, राईट? आपण कन्व्हर्जन बघितलं होतं. 1 रुपीज इक्वल टू 100 पैसे सगळ्यांना माहिती आहे. आता तुम्हाला जर 1 पैसे काढायचे असेल, 1 पैसे इक्वल टू हाऊ मेनी रुपीज काढायचे असेल, तर आपण काय करणार? डिवाइड बाय 100 करतो, बरोबर? तर 1/100 रुपीज. ओके, तसंच 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर, राईट? 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर. देन 1 सेंटीमीटर इक्वल टू काय येणार? 1/100 मीटर. लक्षात आहे सगळ्यांच्या? लास्ट टाइम हे कन्वर्जन बघितलेलं आपण. सगळ्यांच्या लक्षात आहे का? रिप्लाय करा चॅटबॉक्स मध्ये. ओके, त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं? येस, हाऊ राईट द फॉलोइंग फ्रॅक्शन ॲज अ डेसिमल फ्रॅक्शन. फ्रॅक्शन मध्ये कसं लिहायचं ते आपण बघितलं होतं. ओके, जर तुम्हाला क्वार्टर दिला असेल, बघा क्वार्टर दिला असेल, तर क्वार्टरला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कसं लिहिणार? कोण सांगेल मला क्वार्टरला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कसं लिहिणार? जरा ज्याला येते त्याने माईक ऑन करून सांगा. लास्ट टाइम आपण बघितलेलं ना, क्वार्टरला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कसं लिहायचं? क्वार्टर म्हणजे काय? 1/4. ओके, आता आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये करायचं याला, म्हणजे आपण याचा डिनोमिनेटर आपल्याला 100 नाही तर 10 करायला लागेल. ओके, तर आपण 100 करूया. 25 ने जर मल्टिप्लाय केलं तर डेसिमल फ्रॅक्शन काय, त्याचा डिनोमिनेटर काय होईल? 100 होईल. ओके, आणि वरती काय ना 25 वन 25. तर किती आन्सर झालं? कोण सांगेल मला हे डेसिमल फ्रॅक्शन? 25 डिवाइड बाय 100. कोण सांगेल? डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कसं लिहितात? हर्षद सांग. हर्षद, माईक ऑन करून सांग. 25 डिवाइड बाय 100 डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कसं लिहायचं? माझा आवाज येतोय? हा, तर सांग मला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कसं लिहायचं? 25 डिवाइड बाय 100. डेसिमल पॉइंट देऊन कसं लिहिणार मी? सांग, एवढा वेळ
प्रॅक्टिस केली? कोण सांगते मला? अनुज, अनुज सांग. 25 डिवाइड बाय 100 ला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कसं लिहायचं? चला पटापट आन्सर करा. तुमच्यासाठीच चालू आहे हे सगळं. माझा आवाज येतोय ना? माईक ऑन करायला सांगितलंय तर माईक ऑन करायचंय. आदेश सांग मला कसं लिहायचं? 25 डिवाइड बाय 100 डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कसं लिहायचं? आदेश माईक ऑन कर. कसं शिकवलंय मी डेसिमल फ्रॅक्शन मध्ये लिहायला? न्यूमरेटर मध्ये कुठला नंबर आहे? 25, तो ऍज इट इज लिहायचा इथे. आता डिनोमिनेटर मध्ये कुठला नंबर आहे? 100 आहे. 100 वर 2 झिरो आहे, म्हणजे 2 नंबर नंतर डेसिमल पॉईंट द्यायचा, म्हणजे 1 2, म्हणजे इथे डेसिमल पॉईंट येणार आणि इथे काय ना 0. आन्सर काय आलं? 0.25. कळालं का सगळ्यांना? डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कसं लिहायचं? रिप्लाय करा. आतापर्यंत हे शिकलो ना आपण? सगळ्यांच्या लक्षात आहे ना? घरी रिवाइज होमवर्क करता की नाही? सगळेजण विसरलात पण? तुमच्यासाठीच रिव्हिजन चालू आहे या लेसनची परत. आणि तुम्हीच जर होमवर्क करत नसाल तर कसं जमेल? बघा मग क्वार्टरला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कसं लिहिणार? 0.25. ओके. हाफला कसं लिहिणार? हाफ म्हणजे काय? 1/2. बरोबर. 1/2 दिले. आता 2 ला आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये करायचंय, म्हणजे काय यायला पाहिजे? 2 च्या इथे 2 च्या जागी 100 किंवा 10 यायला पाहिजे. ओके. मग आपण काय करणार? 50 ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर 50 2 जर 100 येईल, राईट. मग इथे 100 येईल आणि 51 जर 50. तर काय येणार आता याचं डेसिमल फ्रॅक्शन? याचं डेसिमल फ्रॅक्शन मध्ये सांगा आता मला. अनुज सांग. 50/100 ला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कसं लिहिणार? चला पटापट माईक ऑन करा आणि सांगा मला. हॅलो, माझा आवाज येतोय की नाही? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा जरा सगळ्यांनी. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा सगळ्यांनी. माझा आवाज येतोय का? हर्षद, आदेश आणि अनुज. हा तर माईक ऑन कर अनुज. अनुज माईक ऑन कर आणि मला सांग. 50/100 ला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कसं लिहिणार? आताच मी शिकवलं ना 25/100 ला कसं लिहायचं, तसं 50/100 ला कसं लिहायचं? काय येणार? 0.15. 0.50. ओके, व्हेरी गुड. तर हाफचं जे डेसिमल फ्रॅक्शन आहे ते काय? 0.50. लक्षात ठेवा. क्वार्टरला काय तर 0.25. ओके. आणि अजून तुम्हाला 3/4. 3/4ला काय असतं? 3/4 म्हणजे काय? 3/4. ओके. आता तुम्हाला 3/4 ला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये करायचंय. आता 4 ला जर तुम्ही 25 नेच मल्टिप्लाय केलं तर बघा इथे 100 येईल आणि 25 3 जा 75. मग आता 3/4चं काय ना डेसिमल फ्रॅक्शन? 0.75. कळालं सगळ्यांना? हे आता नेक्स्ट प्रॉब्लेम सेट साठी आवश्यक आहे, इम्पॉर्टंट आहे, लागणार आहे आपल्याला. तर कळालं सगळ्यांना? हाफ, 3/4 आणि क्वार्टरचं डेसिमल फ्रॅक्शन. हाफ साठी काय तर 0.50. क्वार्टर साठी 0.25 आणि 3/4 साठी 0.75. ओके, कळालं? तर आता आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सेट मध्ये काय प्रॉब्लेम सेट मध्ये आपण ऍडिशन करायला शिकणार आहोत. ऍडिशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. ओके. चला तर प्रॉब्लेम सेट 41 मधला फर्स्ट क्वेश्चन बघूया आपण. काय दिलंय? कन्वर्ट द फॉलोइंग इनटू डेसिमल फ्रॅक्शन अँड ऍड देम. तुम्हाला जे खाली दिलंय त्याच्या डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचंय फर्स्ट आणि नंतर त्यांना ऍड करायचंय. ओके.
तर बघा पहिले काय दिलंय 1.5 मीटर. 1.5 मीटर कसं लिहिणार सांगा मला चला. 1.5 मीटर. हाफ मीटर कसं लिहिल कोण सांगेल मला. अनुज सांग. माईक ऑन कर अनुज. 1.5 मीटर कसं लिहिणार मी. अनुज चला पटापट माईक ऑन करा. तुमच्यासाठी चालू आहे माझ्यासाठी नाही. मला तुमच्याकडनं आन्सर पाहिजे. 1.5 मीटर कसं लिहिणार. 0.1. नो 0.1 नाही. पहिले मला रेशो याच्यामध्ये सांग. 1.50. किती. 1.50. येस 1.50. आता 1.50 कसं आलं बघा. आता 1.5 मीटर सांगितलं तर पहिले 1 आणि हाफ काय येतो 1/2. 1 and 1/2. ओके हा झाला मिक्स फ्रॅक्शन राईट. 1 and 1/2 म्हणजे काय झालं 1.5 मीटर. ओके आता 1.5 मीटरला डेसिमल मध्ये कसं लिहायचं. आता 1 आहे आणि हा 1/2 म्हणजेच काय 0.50. ओके म्हणजेच काय झालं 1.50 मीटर. कळालं सगळ्यांना. हाफला मी डेसिमल मध्ये लिहिलं. Yes. हाफला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कसं लिहायचं 0.50 ना. मग त्या दोघांना ऍड केलं 1 + 0.50 काय झालं 1.50. ओके हा झाला 1.5. दुसरं काय दिलंय. दुसरं काय दिलंय 2.5 मीटर. सेकंड काय दिलंय 2.5 मीटर. तर 2.5 मीटरला कसं लिहिणार आता 2.5 मीटर. चला आता मला सांगा 2.5 मीटरला कसं लिहिणार आपण. आदेश सांग. फ्रॅक्शन मध्ये सांग कसं लिहिणार. डेसिमल फ्रॅक्शन आपण नंतर बघू. पहिले सिंपल फ्रॅक्शन मध्ये कसं लिहिणार 2.5 मीटर. चला ज्याला येतं त्यांनी सांगा पटकन. 2.5 मीटर कसं लिहिणार सिंपल फ्रॅक्शन मध्ये. 2.50. ते डेसिमल मध्ये झालं 2.50. पॉईंट. हा ते डेसिमल मध्ये झालं 2.50 डेसिमल फ्रॅक्शन झालं. मीन्स सिंपल वालं नॉर्मल 2 फ्रॅक्शन मध्ये. हा 2 हा 1 2 1 and 2. 2 1/2. 1/2. 2 1/2 हा झाला 2.5 मीटर. ओके आता डेसिमल मध्ये लिहायचे आपल्याला. मग 2 ऍज इट इज. हाफला आपण डेसिमल मध्ये कन्वर्ट करताना काय लिहितो 0. 2.15. हा 0.50 म्हणजे या दोघांना ऍड केलं तर काय ना 2.50 मीटर. ओके कळालं सगळ्यांना. आता आपल्याला दोन्ही मिळाले डेसिमल फ्रॅक्शन 1.50 मीटर 2.50 मीटर. आता त्या दोघांना ऍड करायचं आपल्याला. चला 1.50 प्लस 2.50. ओके ऍड कसं करणार आपण जसं नॉर्मल नंबर ऍड करतो तसंच ऍड करायचं. ओके 0 + 0 0. 5 + 5 किती झाले 10. 10चा 0 इथे येणार आणि 1 इथे कॅरी होणार. ओके डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट द्यायचा. ओके आता 1 + 4.0. 1 किती 4.0. येस म्हणजेच 4. ओके तर 1 + 1 आणि +2 किती झाले 4. आन्सर काय आलं 4.0 मीटर. ओके म्हणजेच 4 मीटर लिहू शकता तुम्ही. ओके कळालं सगळ्यांना कसं ऍड केलं. Yes. ओके चला तर नेक्स्ट एक क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचंय. चला सेकंड वाला क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. 4 3/4 रुपीज 7 1/4 रुपीज. चला 4 and 3 तुम्ही सॉल्व्ह करायचं आणि झाल्यानंतर सांगा मला चॅट बॉक्स मध्ये काय दिलंय. 4 and 3/4 रुपीज 3/4 अँड नंतरचं काय दिलंय 7 1/4. 7 1/4 सॉल्व्ह करा नोटबुक मध्ये आणि सांगा मला
पहिले मला डेसिमल फ्रॅक्शन सांगा कसं येणार. 4 and 3/4 काय येणार डेसिमल फ्रॅक्शन मध्ये. 3/4. 4 हा 3/4. हा 4 3/4. यस. आता याला डेसिमल मध्ये लिहायचंय मला. पॉइंट यायला पाहिजे डेसिमल पॉइंट. मग कसं लिहिणार 4 पॉइंट आणि 3/4 काय काढलं आता आपण. 3/4 डेसिमल फ्रॅक्शन काय आलं होतं. काय आलं होतं 75. मी. हा 75. मग 4.75. ओके 4.75 रुपीज. हा झाला 4 and 3/4 डेसिमल फ्रॅक्शन. आता 7 and quarter कोण सगळ्यात आदेश सांग. 7 and quarter ला कसं लिहिणार आदेश. चला पटापट सांगा मला 7 आणि क्वार्टर. 7 and quarter 1/4. यस 7 1/4 असं लिहिणार ना. म्हणजे पॉइंट मध्ये कसं लिहिणार 7.1/4 काय येतं डेसिमल फ्रॅक्शन. 7.25. यस 7.25 रुपीज. ओके. तर बघा दोन्ही डेसिमल फ्रॅक्शन आम्हाला मिळाले सगळ्यांना. आता या दोघांना ऍड करूया. काय आलेलं 4.75 प्लस 7.25 ऍड करा. चला ऍड करा आणि मला सांगा आन्सर काय येते. केलं ऍड सगळ्यांनी. 12.0. यस बघा 5 + 5 0. सॉरी 5 + 5 10. इथे 0 आला इथे 1 गेला. ओके 1 + 7 8. 8 + 2 10. परत 0 परत 1 कॅरी. ओके इथे डेसिमल फ्रॅक्शन द्या. 1 + 4 5. 5 + 7 12. मग काय आलं 12 रुपीज. ओके रुपीज मध्ये होते ना हे. काय आलं 12 रुपीज. कळालं सगळ्यांना. सगळ्यांना Yes. कळालं का चॅट. ओके. आता फर्स्ट क्वेश्चन थर्ड वाला जो आहे तो करता येईल तुम्हाला घरी सॉल्व. तुम्ही घरी सॉल्व करायचं. Yes. ओके सगळं. हा आता सेकंड क्वेश्चन बघा काय दिलंय ऍडिशन आहे. चला ऍडिशन करूया. मी फर्स्ट वाला करून दाखवते. बाकीचे एक तुम्ही सॉल्व करायचं नंतर. लक्ष द्या. फर्स्ट क्वेश्चन काय ऍडिशन मध्ये 23.4 प्लस 87.9. ओके चला ऍड करूया आपण यांना. 4 + 9 10 11 13 14. 10 11 12 13. सॉरी 10 11 12 13 13. 3 इथे 1 कॅरी. इथे डेसिमल पॉइंट देऊन टाकायचा. 1 + 3 4. 4 + 7 7 नंतर 8 9 10 11 11. 1 इथे 1 कॅरी. 8 + 2 10 + 1 11. आन्सर काय आलं 111.3. कळालं सगळ्यांना. कसं सॉल्व केलं मी ऍडिशन. ऍडिशन कसं सॉल्व केलं कळालं का. ओके चला सेकंड वाला एक मी देते तुम्हाला. तुम्ही सॉल्व करायचं. ओके 35.74 प्लस 816.6. चला तुम्ही सॉल्व करा. केल्यानंतर मला सांगा कम्प्लिटेड म्हणून. ओके सॉल्व करा चला पटकन. 100. सॉल्व केलं. Yes. ओके वेट कर ज्याचं सॉल्व झालंय. बाकीच्यांनी पटापट सॉल्व करा आणि झाल्यानंतर सांगा.
कम्प्लिटेड? सगळ्यांचं झालं कम्प्लीट? ओके, चला मी सॉल्व करून दाखवते. तुम्ही करेक्ट आहे का बघा. ओके, बघा तुम्ही सॉल्व केलेलं राईट आहे का बघा. ओके, काय दिलंय? 35.74 प्लस, बघ इथे काय दिलंय? 816. तर बरोबर पॉइंटच्या इकडेच आहे ना, तर पॉइंट इथे द्यायचे आणि पॉइंटच्या इकडचे नंबर इकडेच लिहायचे, लेफ्ट साईडलाच लिहायचे. 1100 816. ओके, वेट आणि इथे 6 येणार. ओके, कळालं? असं सगळ्यांनी हे केलंय अरेंज. yes हा, आता बघा इथे काहीच नाही, इथे 0 देऊन टाकूया आपण. ओके, इथे ओके. आता बघा 4 0 4 7 + 6 13. इथे 1 कॅरी, इथे डेसिमल पॉइंट देऊन टाका. 6 + 6 12. इथे 1 कॅरी. 1 + 3 4 + 1 5 आणि 8 ॲज इट इज. ओके, आन्सर काय आलंय? 852.34. सगळ्यांचा आलाय आन्सर हे? yes 850.34. सगळ्यांचं आलंय का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. yes कोणाकोणाचं नाही आलंय? कोणाकोणाचं रॉंग आलंय? जरा लिहा चॅट बॉक्स मध्ये. रॉंग आला असेल तर काय हरकत नाही, सांगा मला. जर रॉंग आला असेल तर काय मिस्टेक झाली ते सुद्धा सांगा मला. कोणाकोणाचं रॉंग आलंय? अंतरा, सॉल्व केलं तू? अंतरा, आवाज येतोय माझा? सॉल्व केला का तू? जे एक्झाम्पल दिलेलं ते सॉल्व केलं का? हर्षद, राईट आन्सर सगळ्यांचं. सॉल्व करायला सांगितलेलं, का नाही केलं सॉल्व? आणि एवढ्या लेट का जॉईन झालं क्लासमध्ये? क्लासचा टायमिंग काय असतो? ओके, चला अजून एक देते तुम्हाला सॉल्व करायला. तुम्ही सॉल्व करायचंय. 6.95 प्लस 74.88. चला हे सॉल्व करा आता सगळ्यांनी. सगळ्यांचे आन्सर यायला पाहिजे म्हणून. कम्प्लिटेड? ओके, अनुजचं कम्प्लीट झालंय. बाकीच्यांचं? आदेश, हर्षद आणि अंतरा. अंतराचं झालं कम्प्लीट? ओके, अंतराचं पण झालंय. complete नेक्स्ट. ओके, अनुजचं, आदेशचं झालंय. हर्षद, तुझं झालं का कम्प्लीट? नो. करा पटकन, फक्त नॉर्मल ऍडिशन करायची आहे. एवढ्या हळू केलं तर काही एक्झाम मध्ये पेपर कसा कम्प्लीट होईल? बघा कसं करायचं आता. 6.95. ओके, 81.83 वेट आपण काढूया आन्सर. पहिले अरेंजमेंट बघा तुमची राईट आहे का. 6.95 आणि इथे काय ना 74.88. सगळ्यांची अरेंजमेंट राईट आहे? सगळ्यांनी असेच अरेंज केले yes नंबर? डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट यायला पाहिजे. डेसिमल पॉईंटच्या नंतरचे जे नंबर आहे ते तिकडेच जायला पाहिजे. ओके, आता चला ऍडिशन करूया आपण. 5 + 8 13. 1 कॅरी. 1 + 9 10 + 8 18. परत 1 कॅरी. इथे डेसिमल पॉईंट देऊन टाकूया. 1 + 6. ओके, 6 + 4 किती? 10 + 1 11. 1 इथे परत कॅरी 1. 1 + 7 8.
बघा आन्सर काय आलंय 81.83. सगळ्यांचं आलंय का हे आन्सर? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, आदेशचं आलंय, अनुजचं आलंय, अंतरा तुझं आलंय आन्सर 81.83. ओके, हर्षद तुझं? हर्षदचं आलंय का आन्सर? की हर्षदने सॉल्वच केलं नाही अजून? 8183. पॉइंट कोण बोलणार? तो डेसिमल पॉइंट सुद्धा बोलायचा आहे, त्याला सुद्धा व्हॅल्यू आहे. तो काय असंच दिला नाही तो. 81.83. हा, तो बोलताना 81 नाही, 81 बोलतो ना आपण. 81.83. खूप इझी. पॉइंटच्या नंतरचे 8 आणि 3 असं बोलायचं. पॉइंटच्या आधीचे नंबर 81, 71 असं बोलले तरी चालतात. ओके, तर सेकंड क्वेश्चन कळाला सगळ्यांना? राहिलेले सम घरी सॉल्व्ह करायचे. थर्ड वाला क्वेश्चन बघा. थर्ड वाला क्वेश्चन मध्ये सुद्धा काय दिलंय? ऍडिशनच दिलंय, फक्त त्याला युनिट दिलंय. सेंटीमीटरचे दिले मीटर. ओके, चला ते सुद्धा सॉल्व्ह करा तुम्ही. बोर्डवर लिहिते मी एक एक्झाम्पल. 94.7 मीटर प्लस 1738.45 मीटर. चला हे सॉल्व्ह करा सगळेजण आणि झाल्यानंतर सांगा मला. Completed? No. No, not complete. The complete. ओके, अनुज आदेशचं झालं. बाकीच्यांचं? चला पटापट, झालं असेल तर कम्प्लिटेड म्हणून सांगा. हर्षद, अंतरा, झालं का कम्प्लीट? किती टाइम अजून? कम्प्लिटेड? ओके, चला सॉल्व्ह करूया आपण. बघा काय दिलंय, 94.7. ओके, आणि इथे काय दिलंय 1738. मग आता स्टार्ट कुठून करायचं? इथे डेसिमल पॉईंट देऊन टाका तुम्ही बरोबर डेसिमल पॉईंटच्या खाली, आणि इथून नंबर लिहायला स्टार्ट केला 8371. ओके, आणि इथे 45. ओके, इथे 0 देऊन टाकूया आपण. कळालं सगळ्यांना कसं अरेंज केलं मी? सगळ्यांनी असंच अरेंज केलं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. अरेंजमेंट सगळ्यांनी अशीच केली का? Yes. ओके, चला तर आपण बघूया आन्सर तुमचा आणि माझा राईट आहे का. 0 + 5 5, 7 + 4 10, 8, 9, 10, 11 11. 1 इथे कॅरी 1, इथे डेसिमल पॉईंट दिला मी. परत काय दिलंय 8 + 5 13, इथे कॅरी 1. 10 + 3 13, इथे कॅरी 1. 7 1 + 8 7 8 आणि 1. आन्सर काय आलंय बघा 1833.15. सगळ्यांचं आलंय का आन्सर हे?
1833.15. आधी आदेश हर्ष तुमचा आलाय का आन्सर? Yes. हर्ष तुझं करतोय की नाही सॉल्व? Yes. आला का आन्सर? काय आन्सर आले सांग मला. 33.15. काय? 1833.15. 1000 नंबर कसे रीड करायला शिकवले ते? 1827.15 meter. 27 नाहीये बाळा, 1833 आहे. बघा इथे 1833.15. कसं सॉल्व केलंय सगळ्यांनी? बरोबर नंबर काउंट नाही करत आहे तुम्ही? एक सुद्धा नंबर रॉंग झाला ना तर तुमचा पूर्ण सम हे देणार, ते रॉंग देणार, मार्क्स नाही देते. एक्झाम मध्ये मार्क्स मिळत नाही, ना हाफ मार्क्स मिळत ना कुठलाच मार्क्स, 1 मार्क्स मिळत. पूर्ण टोटल सम रॉंग देतात ते. कळालं का? तर करताना सॉल्व करताना जरा नीट एकदा दोनदा चेक करायचंय. ऍडिशन तर एवढी इझी असते, तीच ऍडिशन तुम्हाला जमत नाहीये? चला अजून एक सॉल्व करून दाखवा पटकन, मग नंतर आपण सबट्रॅक्शन घेऊया. 5158.75 rupees plus 841.25 rupees. चला सॉल्व करा, पटकन सॉल्व करा, आपल्याला अजून सबट्रॅक्शन घ्यायचंय. अरेंजमेंट बरोबर करा, ऍडिशन बरोबर नंबरला बरोबर ऍड करा. Completed? Completed? रिप्लाय करा. ओके, अनुज आणि अंतराचं झालंय. बाकीच्यांचं आदेश आणि हर्षद कंप्लीट. ओके, आन्सर नंतर सांगा, आपण बघूया सॉल्व करून. हर्षदचं झालंय का? Yes. ओके, चला सॉल्व करूया आपण. बघा सगळ्यांनी लक्ष देऊन. काय फर्स्ट नंबर 5158.75 प्लस 800 आहे बघा. 800 म्हणजे 800 100च्या खालीच लिहा. 841.25. सगळ्यांनी असंच अरेंजमेंट केली? Yes. सगळ्यांची अरेंजमेंट करेक्ट आहे? ओके, आता चला स्टार्ट करूया. 5 + 5 10, 0 इथे 1 कॅरी. 7 + 2 9, 8 9 आणि 1 10. परत 1 कॅरी इकडे गेला, इथे डेसिमल पॉईंट देऊन टाकला मी. 8 + 1 9 + 1 10, परत डेसिमल पॉईंट इथे दिला. 5 + 4 9 + 1 10, परत डेसिमल परत कॅरी 1 घेतला. 8 + 2 10, परत कॅरी 1 गेला. 1 + 5 6. बघा काय आन्सर आलाय? 6000.0. राईट? सगळ्यांचा हेच आन्सर आलाय का सांगा मला चॅट बॉक्स मध्ये.
Yes. ओके, व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला कळालं आता. ओके, ऍडिशन जमेल सगळ्यांना? डेसिमल फ्रॅक्शनचे ऍडिशन? Yes. ओके, चला आता आपण सबट्रॅक्शन बघूया. ओके, तर प्रॉब्लेम सेट 42. सबट्रॅक्ट द फॉलोइंग. ओके, चला फर्स्ट वाला क्वेश्चन सॉल्व्ह करूया आपण. सबट्रॅक्ट द फॉलोइंग मधला सगळ्यांनी लक्ष देऊन बघा कसं मी सबट्रॅक्शन करते, म्हणजे तुम्हाला सॉल्व्ह करायला. ओके, तर काय दिलंय फर्स्ट? 25.74 मायनस 13.42. ओके, बघा सॉल्व्ह कसं करायचं. इथे सुद्धा तसंच अरेंजमेंट करायची. जिथं डेसिमल पॉईंट त्याच्या खाली डेसिमल पॉईंट, त्याच्या साईड, त्याच्या राईट साईडचे नंबर राईट साईडला, त्याच्या लेफ्ट साईडचे नंबर लेफ्ट साईडला. ओके, बघा तर 25.74 मायनस 13.42. कळालं सगळ्यांना अरेंजमेंट? अरेंजमेंट कळाली सगळ्यांना कसं मी लिहिले? Yes. ओके, चला आता आपण त्यांना सबट्रॅक्ट करूया. ओके, 4 मधून 2 कॅन्सल केले, काय येणार? 2. 2. 7 मधून 4 गेले, 3. डेसिमल फ्रॅक्शन आहे तिथे देऊन टाका. 5 मधून 3 गेले, 2. 2. 2 मधून 1 1. गेला, 1. 1. आन्सर काय आलं? 12.32. 12.32 असं बोलायचं. पॉईंटच्या नंतरचे 32 असं नाही बोलायचं. पॉईंटच्या नंतरचा 32 असं बोलायचं. मग पहिले वाले 12.32. कळालं सगळ्यांना आन्सर? Yes. ओके, चला एक सेकंड वाला तुम्ही सॉल्व्ह करायचा. ओके, चला सॉल्व्ह करा. 206.35 मायनस 168.22. चला सॉल्व्ह करा आणि झाल्यानंतर कम्प्लिटेड म्हणून सांगा मला पटकन चॅट बॉक्स मध्ये. ओके, Complete. ओके, आदेशचं झालं. बाकीचे झालं का? ओके, आदेशचं झालं, अनुजचं झालं, अंतराचं झालं. हर्षद तुझं झालं? बघ सगळे किती पटापट करताय सॉल्व. झालं का हर्षद? No. ओके, हो की नो? Not completed. ओके, पटकन कंप्लीट कर. Over. ओके, चला तर बघा कसं सॉल्व्ह करायचं. काय पहिले क्वेश्चन? पहिला नंबर 206.35 ओके मायनस 168.22. 2. ओके, सगळ्यांनी अरेंजमेंट राईट कशीच केली? Yes. ओके, चला 5 मधून 2 कॅन्सल झाले, काय येणार? 3. येस. 3 मधून 2 गेले, 1. येस. 1. डेसिमल पॉइंट आहे तिथे देणार. ओके, 6 मधून 8 कॅन्सल होतात का? नाही. आपण काय करणार मग? 2 मधनं 1. नाही, 0 मधून इथून घेणार ना आपण. इथे 16 इथनं बोरो करणार आपण. इथे 16 येणार 16. आणि इथे टेक 9. करून 9 येणार, बरोबर? 8. आणि इथे काय येणार? 1 येईल ना? 8. हा, तर 16 मधून 8 गेले 8. 3. 9 मधून 6 गेले 3. 3.
0. 0. एक मिनिट आपण क्रॉस करूया. ओके. 2 + 3 5 2 + 3 3 8 + 8 16 1 10. हा ओके राईट आहे आपलं. ओके. आन्सर कळालं? 38.13. यस. कळालं सगळ्यांना कसं सॉल्व्ह करायचंय? सगळ्यांचा आन्सर Yes. येत आलाय का सांगा चॅट बॉक्स मध्ये. Yes. अंतरा, हर्षद. ओके चला अजून एक सॉल्व्ह करूया आपण. -63.4 -31.83. चला सॉल्व्ह करा. Completed. Complete. ओके बाकीच्यांचं कम्प्लीट झालंय का? झालं का बाकीच्यांचं कम्प्लीट? सांगाल पटकन. Not over. चला बघा 60 काय दिलं इथे 63.4 -31.83. ओके इथे काय नाही 4 च्या नंतर Zero. इथे आपण 0 लिहिणार. 4 च्या ओके नंतर 0. हा 7. चला आता बघा इथे 0 4 मधून 3 carry. जाईल का? नाही 10 आणि इथे 3 येणार. 7. 10 7 3 मधून 8 जातात का? नाही. 5. परत इथे 1 इथे 2 येणार. 13 मधून 5. 8 गेले 5. 5. डेसिमल 1. फ्रॅक्शन येईल इथे. 2 मधून 1 गेला 1 आणि 1. 6 मधून 3 गेला 3. 3. आन्सर काय आलं? 31.757. 31.57. ओके सगळ्यांचा आलाय का आन्सर? हे चॅट Yes. बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांचा आला आन्सर? ओके चला नेक्स्ट. अजून एक लास्ट सॉल्व्ह करा नंतर मग आपण वर्ड प्रॉब्लेम घेऊ. अजून एक सम सॉल्व्ह करा. 18.23 -9.45. चला सॉल्व्ह करा आणि झाल्यानंतर सांगा मला चॅट बॉक्स मध्ये.
Completed? Complete. ओके, बाकीच्यांचं? Complete. ओके. हर्षद? हर्षद कंप्लीट झालं का? Yes. ओके, बघा काय दिलंय? 18.23 and 9.45. ओके, सबट्रॅक्ट. 3 मधून 5 कॅन्सल होतील? 8. नाही, तर इथे आपण 2 13 मधनं घेणार. 1. 13. 1 8. इथे 8 आहे ना, 13 मधून 5 गेले 8. 8. आता 1 मधून 4 जात नाही, मग आपण परत 8 कडून 1 8 मधनं करणार. 11. ओके, 11 मधनं 4 गेल्यावर किती राहतात? 7. 7 ना. 7. डेसिमल फ्रॅक्शन इथे देणार. 7 मधून 9 जातील का? 9. 17. 17 आणि इथे 0. 8. 17 मधून 9 गेले 8 जातात. 10, 11, 13, 14, 15, 16, 17, 8. 8. ओके, आन्सर 0. काय आलं? 0 आहे. आन्सर काय आलं? 8.0. 8.78. ओके, व्हेरी गुड. कळालं सगळ्यांना? Yes. ओके, आता तो प्रॉब्लेम आहे. तो बघा काय दिलाय. वर्ड प्रॉब्लेम. Rinda was 1.48 meter tall. After a year, her height became 1.53 meter. How many centimeter did her height increase in a year? बघा, जी रिंदा आहे तिची हाईट किती होती? 1.48 एवढी उंच होती ती. ओके, नंतर काही वर्षांनी तिची किती झाली हाईट? 1.53 मीटर झाली. मग किती इन्क्रीज झाली तिची हाईट, किती वाढली ते आपल्याला काढायचं. मग आपण काय करणार? Addition. हाऊ ऍडिशन कसं करणार? आपल्याला किती वाढली ती काढायची ना. ऍडिशन केलं तर आपलं Subtraction. टोटल येईल. सबट्रॅक्शन. मग 1.53 मधून मायनस 1.48 मीटर करणार. ओके, तर काय करणार आपण? बघा, 1.53 मीटर मधून 1.48 कॅन्सल करणार. ओके, बघा चला करूया. 3 मधून 8 जात नाही, आपण 13 घेणार. इथे 4 घेणार. मग 13 मधून 8 गेले 5. 4 मधून 4 कॅन्सल झाले 0. 0.1 मधून 1 कॅन्सल झाले 0. तर किती? टीचर तुम्ही उलटा केला. नाही, उलटा नाही, राईट आहे. सबट्रॅक्शन मध्ये काय करतो आपण? काय करतो सबट्रॅक्शन करताना? मोठ्या नंबर मधून छोटा नंबर हे करतो ना आपण. Yes. Yes. हा, मग 48 मोठा आहे की 53 मोठा आहे? 53. म्हणून मी 51.53. ती वाढली ना. आधी किती होती तिची? 1.48च होती. 48 नंतर वाढली तिची 1.53. मग वाढलेच घेणार पण पहिले, आणि वाढलेल्या मध्ये आधी जी होती ती सबट्रॅक्ट केली. मग किती मीटर झाली? 0.05 मीटरनी काय झाली? इन्क्रीज झाली. एवढी सेंटीमीटर काय झाली? वाढली. ओके, सॉरी, मीटर दिलाय, हे मीटर मध्ये आलं. सेंटीमीटर मध्ये काय आलेलं तर आपण मीटरला सेंटीमीटर मध्ये 0.5 मीटर. नाही, हे मीटर मध्ये आलंय ना आपलं आन्सर. याचे युनिट काय होते? मीटर होते ना. युनिट काय होते याचे? 1.53 मीटर, 1.48 मीटर. आणि सुद्धा कशामध्ये आलं? मीटर मध्ये. आपल्याला सेंटर विचारलंय. मी काय सांगितलं होतं? मीटर सेंटीमीटर मध्ये करताना काय करायचं? 100 नी मल्टिप्लाय करतो ना आपण, राईट? 100 नी काय करतो? मल्टिप्लाय करतो. मग 0.05 ला 100 नी मल्टिप्लाय करा. काय आन्सर आहे? 5 सेंटीमीटर. कळालं सगळ्यांना? Yes. हा, तर किती सेंटीमीटरने वाढली ती हाईट? किती सेंटीमीटरने वाढली? 5 सेंटीमीटर. येस. तर वर्ड प्रॉब्लेम आहे, सगळं सिस्टमॅटिक लिहायचं. ओके, कळालं सगळ्यांना? प्रॉब्लेम सेट 42 पण
Yes. कोणाला काय डाऊट आहे? आता हा लेसन आपला रिवाइज झालेला आहे, तर सगळा लेसन मी रिवाइज केलेला आहे. ओके, तर प्रॉब्लेम सेट 41 आणि प्रॉब्लेम सेट 42 आज होमवर्क मध्ये कम्प्लीट करायचंय. ओके, Okay. स्वतःच्या मनाने सॉल्व्ह करायचंय, म्हणजे अजून प्रॅक्टिस होईल आणि एक्झाम मध्ये तुम्हाला या लेसन मध्ये आउट ऑफ मार्क्स मिळते. किती इझी लेसन आहे हा, फक्त डेसिमल पॉईंटचाच खेळ आहे. फक्त डेसिमल पॉईंट बरोबर समजलं पाहिजे कसं द्यायचं ते. एकदम इझी लेसन आहे हा बाकीच्या लेसन पेक्षा. कळालं सगळ्यांना? होमवर्क मध्ये आज प्रॉब्लेम सेट Yes. 41 आणि 42 कम्प्लीट करायचं. ओके, आणि नंतर आपण नेक्स्ट जो लेसन आपला कंटिन्यू न्यू लेसन आहे तो लेसन आपण कंटिन्यू करूया. आपला कुठपर्यंत झालं होतं लास्ट टाइम? पेरीमीटर आणि एरिया झालं होतं ना. तर आता त्याच्या पुढचं जो लेसन आहे 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स अँड नेट्स ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये स्टार्ट करूया. ओके, मग आपले 4 लेसन बाकी आहेत ना, ते 4 लेसन कम्प्लीट करूया. ओके, कळालं सगळ्यांना? ओके, चला मग आपण इथेच थांबूया. बाय एव्हरीवन. Bye, teacher. Bye, teacher. बाय Bye, teacher. बाय.